या ठिकाणी येते ती म्हणजे आशिष आणि अक्षय. स्ट्राईकवरती आहे तो आशिष, नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय. अक्षय या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालेला खेळाडू आहे. पहिला चेंडू, सुरेख चेंडू त्या ठिकाणी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव निश्चित केलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या सुरू होते. धावसंख्या होते ती 1. दुसरा चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. उत्कृष्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन निपाणी संघाकडून होते. गोलंदाज किशोर उतेकर, एक नावाजलेला गोलंदाज निपाणी संघाकडून आपण पाहतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान आपल्या संघासाठी नेहमीच एक चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी. चांगला प्रयत्न केला होता. खरं तर थोडंसं प्रयत्न केले असते तर नक्कीच या ठिकाणी हा झेल झाला असता आणि हा गडी देखील बाद झाला असता, परंतु त्या ठिकाणी बेसावध असतानाच चेंडू आपल्या हातामध्ये आला आणि चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा किशोर उतेकर सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती त्याला सामना करणार आहे तो म्हणजे अजय. निवळी संघाकडून एक आशिष. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेवरती जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना समजायच्या अगोदरच चेंडू सीमारेषेचा छेद करून जातो 4 धावांसाठी. नक्कीच आपण पाहतो एक षटकार आणि एक चौकार याच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली. धावधक्के झाले ते 11, बिनबाद 11 अशा प्रकारची धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी झालेली आहे. तर एक चांगली स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. चांगला चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय. तद्वत मात्र या ठिकाणी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. आता मात्र स्ट्राईकवरती या ठिकाणी आलाय तो म्हणजे अक्षय निवळे, एक निवळी संघाकडून नावाजलेला फलंदाज आहे. चांगला चेंडू आणि एक उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय किशोर उतेकरच्या माध्यमातून. एक चांगला चेंडू, चौकार षटकार या ठिकाणी किशोर उतेकरला पडल्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये काहीसं परिवर्तन केलं. मला वाटतं पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 12. यानंतरचा होणारा सामना लाखवड विरुद्ध SBCC कुरोशी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, कृपया आपण नाणेफेकीच्या टॉस्का बॉक्समध्ये त्या ठिकाणी ही इनिंग संपल्यानंतर यायची आहे. आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. किशोर उतेकर नंतर गोलंदाजी मार्कवरती आलाय तो सागर सुतार. या अगोदरच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालेला खेळाडू सागर सुतार. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय पंचांनी समांतर रेषेमध्ये 2 हात वर केले. खराब चेंडूचा इशारा दिला. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 12. 13 बिनबाद 13. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑफच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, फील्ड केला, फेकी केला. तद्वत मात्र या ठिकाणी एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळालेली आहे. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. दुसरं षटक प्रगतीवरती आहे सागर सुतारच्या रूपानं. तर आता स्ट्राईकवरती आहे तो म्हणजे अक्षय निवळे. चांगला चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव पूर्ण आणि पंचांनी इशारा केलेला आहे. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव जाते. एकदम शांत पद्धतीत चाललेलं हे क्रिकेट आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तेटली गावाच्या वतीनं या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचे सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र या ठिकाणी झेल धरणीला दान केला जातो. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव पूर्ण केले.
तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावांवरती त्या ठिकाणी समाधान मानतोय तो अक्षय निवळे. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. पाहायचं या ठिकाणी 17 धावसंख्या धावफलकावरती लावले. सागर सुतार या ठिकाणी काय करतोय, खतरा होणार आहे का निवळी टीमला? कारण 17 धावसंख्या धावफलकावरती लागले तर स्ट्राईक वरती येतो म्हणजे अक्षय. अनुभवी खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. एक चांगला चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी जातो. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्कोर मात्र या ठिकाणी कुठेतरी दबलेला पाहायला मिळतोय, कारण दुसरं षटक प्रगतीवरती आहे. अजूनही विकेट बाकी आहेत, मात्र धावसंख्या धावफलकावरती लागले ती फक्त 17 धावांवरती त्या ठिकाणी. चांगला चेंडू, जोरदार मारण्याचा प्रहार केलेला आहे. चेंडू उंच उडाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का? कोणतीही चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. आणि मी मगाशी सांगितलं होतं की 17 वरती खतरा होणार का, आणि हा झेल बाद होतोय. अक्षय निवळे परतीच्या प्रवासामध्ये जातोय आणि गोगवे 11 संघाचे कर्णधार कृपया. गोगवे 11 संघाच्या कर्णधारांनी येऊन संतोषजी भोसले यांची भेट घ्यायची आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी खूप तर 17 धावसंख्या धावफलकावरती आहे. धावसंख्या मात्र स्थिर आहे, कोणताही बदल नाही. 17 आणि खतरा या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षय निवळेची विकेट या ठिकाणी गेली, झेलबाद झालेला आहे. अक्षय निवळेच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे नवीन फलंदाज चांगला चेंडू आडव्या पट्ट्याने मारला. पायचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातो. स्ट्रेट ड्राइव्ह मध्ये मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात चेंडू फेकी करतोय. तद्वत मात्र 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. धावसंख्या होते ते 18. 1 गडी बाद 18. मला वाटतं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 18. 9च्या सरासरीने चाललेला हा धावफलक आपण पाहतोय कोणत्या धावसंख्येवरती जाऊन त्या ठिकाणी स्थिरावणार आहे. कारण एक चांगली स्पर्धा आहे, चांगलं नियोजन आहे. तेटली गावाच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं 1 दिवसीय आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. टीम तेटली वॉरियर्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, ज्या मैदानावरती KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंतच्या सगळ्यात जास्त स्पर्धा खेळल्या जातात आणि खेळलेल्या आहेत. मला वाटतंय KSK चॅम्पियन चषक आणि KSK प्रीमियर लीगची सुरुवात देखील या मैदानावरून झाली होती. ते कोपरीचं मैदान आज आपण पाहतोय. सुंदर अशा प्रकारचं वातावरण आणि हे संपूर्ण ग्रीन असणारं हे मैदान. आज सर्व खेळाडू या मैदानावरती आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आहे. थोडीशी दोन्ही संघांना विनंती आहे, कृपया वेळेचं बंधन आहे आपल्याला, कारण आत्ताचा आपला तिसरा सामना चालू आहे. 11 वाजलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. त्याच्यामुळं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 18. नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. निवळी संघ तर निवळी संघाला त्या ठिकाणी तेवढंच ताकदीचा बल्लाढ्य संघ म्हणजे निपाणी संघ. 16 पट्ट्यामध्ये नेहमीच ज्या संघाच्या नावाचा गाजावाजा असतो आणि या संघामध्ये ज्यांच्या माध्यमातून नेतृत्व केलं जातं ते सन्माननीय सुभाषजी सुतार तात्या, ज्यांनी या KSK क्रीडा प्रतिष्ठानचं अध्यक्षपद देखील भूषवलं. आज माध्याध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ते आहेत आणि प्रत्येक आयोजकाला, प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक आयोजकाला ज्यांचं मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी असतं ते आदरणीय सुभाष सुतार, ज्यांनी खऱ्या अर्थानं एक चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 19. आणि मी तेच सांगत होतो की आदरणीय सुभाषजी सुतार यांच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बोलत होतो. सुभाष सुतार असेल, आशिष पार्टे असतील, ही मंडळी आपल्या टीमसाठी नेहमीच एक चांगलं योगदान, एक चांगलं काम करत असते. सागर सुतार असेल,
संदीप गुर्जे असतील, ही सर्वच मंडळी आपल्या संघासाठी नेहमी एक चांगलं काम करताना पाहायला मिळतात. खराब चेंडूचा इशारा, अतिरिक्त धाव दिलेली आहे पंचांनी. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 20. पहा, धावफलक मात्र या ठिकाणी काहीसा स्थिर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण निवळी संघाला एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. निपाणी संघाच्या समोर चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेगच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय, चेंडू फील्ड केला जातोय. तद्वत मात्र एक धाव या ठिकाणी मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 21. 20 ना, 21. आणि एक मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं राहील, कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 21 धावसंख्या धावफलकावरती लागले तर निपाणी संघामध्ये देखील तेवढ्याच ताकदीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न सागर सुतार, आणि या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. एक चांगला झेल सागर सुतारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतो, यष्टीरक्षक सागर सुतार. आणि दुसरी विकेट या ठिकाणी जाते ती निवळी संघाची. दुसऱ्या विकेटचं देखील पतन होतं आणि 2 विकेटच्या पतनानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ती 21. तिसरा आणि शेवटचं षटक या ठिकाणी मैदानावरती चालू आहे, ते म्हणजे गोलंदाज निमेशच्या रूपानं. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेटचे, पण असं वाटतं टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळतोय की काय, कारण मैदानावरती उडणारा तो धुरळा आणि एक चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. शांत निर्विघ्नपणे पार पडणारी स्पर्धा. आणि खास या स्पर्धेचं वैशिष्ट्य हे आहे की ज्या मैदानावरती आजपर्यंतच्या KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या इतिहासामधील जेवढ्या स्पर्धा या मैदानावरती झाल्या, त्या मैदानावरती आज ही स्पर्धा आपल्याला सर्वांना खेळायला मिळते. चांगला चेंडू टाकणं, चांगला चेंडू होता, रेरधाव चेंडूची सांगता झाली. मला होता त्या ठिकाणी रनआउटचा देखील चान्स होता, परंतु चेंडू फलंदाजाच्या पाठीला लागला आणि फलंदाजाला त्या ठिकाणी जीवनदान मिळालं. शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत निमेशचे. धावसंख्या धावफलकावरती लागले ती मात्र फक्त 21. पहा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. एक अचूक टप्पा, लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी करतोय त्या ठिकाणी निमेश आपल्या संघासाठी. तर मला वाटतंय एक चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण निपाणी संघाकडून पाहायला मिळालेलं आहे. यानंतर लाखवड विरुद्ध SBCC कुरोशी, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. ही पहिली इनिंग संपली की लगेचच आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सन्माननीय उमेशजी सावंत सर यांच्या शुभ हस्ते आणि यांच्या सुमधुर आवाजामध्ये नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाणार आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर निवळी संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 23. विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 24 धावा. चला या दोन्ही संघ लक्षात घ्या, आपल्या 22 धावसंख्या किती, 22 धावसंख्या आपली झालेली आहे आणि 3 विकेट आपल्या झालेल्या आहेत. विजयासाठी निपाणी संघाला 23 धावा करायच्या आहेत, याची लक्षात घ्या. तर SBCC कुरोशी आणि लाखवड संघाला कृपया विनंती आहे, आपण जर आजूबाजूला कुठे असाल आणि हा कॉल ऐकत असाल तर कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडंसं आयोजकांना
तब्बल 3 गडी त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. आता मात्र या ठिकाणी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागणार आहे ती निवळी संघाला, कारण सागर सुतार आणि किरण मोरे ही जोडी मैदानामध्ये या ठिकाणी गेलेली आहे. सागर सुतारचा जर फलंदाजीचा आपण आलेख पाहिला तर सागर सुतार जर का एकदा लागला तर मला वाटतं या 22 धावामध्ये सागर सुतारसाठी नथिंग असतील. आणि मग अशा फलंदाजाच्या समोर या ठिकाणी निवळी संघाचा आघाडीचा गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. गोलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे विशाल. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक टाकतोय तो विशाल. विशालाचा पहिला चेंडू सागरसाठी. 23 धावांचं टार्गेट निपाणी संघासमोर. कडक ऊन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला प्रतीक्षा आहे की संध्याकाळपर्यंत एकदा तरी पाऊस पडला पाहिजे. सुंदर चेंडू, जोरदार प्रहार केला, चेंडू चालला सीमारेषे पार, षटकार. मी मगाशी या ठिकाणी सांगितलं होतं की सागर सुतार सारखा एक धडाकेबाज अफलातून फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये गोलंदाजाच्या समोर उभा राहतो त्यावेळी मात्र त्या ठिकाणी नक्कीच प्रत्येक गोलंदाजाला विचार करावा लागतो की सागर सुतारला कशा प्रकारे चेंडू टाकला पाहिजे. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडूचा स्वागत केलं, समाचार केला आणि चेंडू सीमारेषे पार पाठवला 6 धावांसाठी. विशाल गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू विशाल घेऊन जातोय सागरला. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने स्ट्रेट डावमध्ये मारलेला फटका, कोणताही त्या ठिकाणी चान्स नाही. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पार, 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सागर सुतार ऑन द फायर. एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नेपाली संघाकडून. पुन्हा एकदा प्रहार केलाय सागर सुतार. सागर सुतार मात्र मैदानामध्ये थांबायचं नाव घेत नाही. 3 चेंडू आणि 3 षटकार हॅट्रिक केलेले आहे सागर सुतारनं आपण पाहतोय. आणि नक्कीच सागर सुतारचा या ठिकाणी मी मगाशी सांगितलं की बघा 3 चेंडूमध्ये 18 धावा सागर सुतारने या ठिकाणी धावफलकावरती लावलेल्या आहेत. याच्यावरून निवळी संघाने विचार केला असेल की आपल्याला या नेपाळी संघासमोर किती स्कोर उभा करायला पाहिजे होता. चांगला चेंडू, सन्मान केला चेंडूचा, परंतु 1 धाव मात्र नक्की मिळेल. आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा सरकली. धावसंख्या झाली ती 19 धावा. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिलं षटक चालू आहे ते विशाल यांच्या रूपानं आणि 4 चेंडूमध्ये 19 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. आता अवघ्या काही धावांची गरज आहे विजयासाठी. अजूनही पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू होता, सन्मान केलेला आहे त्या ठिकाणी. पॉईंट क्षेत्रामध्ये सागर सुतार यांनी चेंडू खेळला, चेंडू फील्ड केला. तद्वत मात्र 1 धाव नक्की या ठिकाणी मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. हा मला वाटतं शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती काय होतंय, कारण आता किरण मोरेला संधी आहे. चांगला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सामना या ठिकाणी फिनिश केलेला आहे. 6 चेंडूमध्ये या ठिकाणी सामना विजयी केलेला आहे तो निपाणी संघाने. विजयी संघाचं या ठिकाणी अभिनंदन करतो, पराभूत संघाचं या ठिकाणी कौतुक करतो. निवळी संघ आपले